नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आणि पालकांनो, मी प्राध्यापक रवी शेळके आपल्या सर्वांचं शिक्षाश्री करिअर काउन्सिलिंग या ऑनलाईन प्लॅटफॉर्मवरती मनपूर्वक स्वागत करतो. विद्यार्थी मित्रांनो, ज्या विद्यार्थ्यांचं थर्ड राऊंडपर्यंत कॉलेज अलॉट झालेलं आहे अशा सर्वच्या सर्व विद्यार्थ्यांचं अभिनंदन, मनपूर्वक स्वागत. परंतु ज्या विद्यार्थ्यांना अद्यापपर्यंत कॉलेज मिळालं नाही किंवा ज्या विद्यार्थ्यांना फर्स्ट आणि सेकंड राऊंडमध्ये कॉलेज मिळालं होतं परंतु त्यांनी कॉलेज घेतलं नाही किंवा त्यांना असं वाटत होतं की सर मी स्पॉट राऊंडमधून ट्राय केलं पाहिजेत, मला चांगलं कॉलेज घेण्यासाठी मी प्रयत्न केला पाहिजेत, अशा विद्यार्थ्यांसाठी हा महत्त्वाचा व्हिडिओ आपण घेऊन आलेलो आहे. कारण बऱ्याचशा विद्यार्थ्यांचे फोन कॉल्स मेसेज होते की सर स्पॉट राऊंड कसा असेल, नेमका त्याविषयीची प्रक्रिया काय आहे, याविषयी आम्हाला एक डिटेल व्हिडिओ बनवा. तर आपल्या सर्व विद्यार्थ्यांच्या आणि पालकांच्या आग्रहाखातर मी हा व्हिडिओ बनवतोय. तत्पूर्वी आपल्याला एक रिक्वेस्ट आहे की आपलं चॅनल चांगल्या पद्धतीने तुमच्या सर्वांच्या प्रेमामुळं चांगल्या पद्धतीने वाढतंय, सबस्क्रायबर्स वाढतायत. परंतु तुम्ही जर आपल्या चॅनलला नवीन असाल तर सगळ्यात पहिले आपल्या चॅनलला एकदा सबस्क्राईब करा, शेअर करा आणि लाईक करायला मात्र विसरू नका. तर विद्यार्थी मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत की स्पॉट राऊंड नेमकं कशा पद्धतीने आहे किंवा 2025 या स्पॉट राऊंडसाठीच्या तारखा नेमक्या कशा पद्धतीने असतील, स्पॉट राऊंड कसा होतो, त्यानंतर स्पॉट राऊंडसाठी कोण कोण इलिजिबल होईल, स्कॉलरशिप मिळते का, अशा महत्त्वाच्या प्रश्नावरती आपण आज चर्चा करणार आहोत. तत्पूर्वी सर्वांनी हा व्हिडिओ अगदी शेवटपर्यंत बघा. ज्यांचा नंबर लागला असेल त्यांनी सुद्धा ही प्रक्रिया समजून घ्या. ज्यांचा नंबर लागायचा बाकी असेल त्यांनी सुद्धा हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा. तर विद्यार्थी मित्रांनो, ज्या पद्धतीने तुम्ही पाहिलं असेल की ही जी आपली या ठिकाणी थंबनेल आहेत, या थंबनेलमध्ये तुम्ही पाहिलं असेल की सर स्पॉट राऊंड नेमका कसा असेल या महत्त्वाच्या प्रश्नावरती आपण त्या ठिकाणी प्रकाश टाकणार आहेत. दुसरी गोष्ट, प्रवेश व निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असेल, म्हणजे स्पॉट राऊंड हा नेमका कशा पद्धतीने होतो, जशा पद्धतीने राऊंड झालेत तशाच पद्धतीने होतो की त्याच्यासाठी काही वेगळे निकष आहेत, ही सगळ्या प्रक्रिया आपण या ठिकाणी पाहणार आहेत. आणि लास्ट एंड की कोण कोण पात्र होणार किंवा कोण होणार पात्र किंवा कोण कोण इलिजिबल होणार, या सर्व महत्त्वाच्या गोष्टीवरती आपण आज या ठिकाणी प्रकाश टाकणार आहेत. तर विद्यार्थी मित्रांनो, स्पॉट राऊंड म्हणजे काय, तर आपला जो राऊंड प्रोसेस असतो या राऊंड प्रोसेस मधला सर्वात शेवटचा राऊंड म्हणजेच राऊंड 4, बरोबर आहे, या राऊंड 4 त्याला आपण CCAP म्हणतो. स्पॉट राऊंड म्हणजे काय, CCAP म्हणतो. म्हणणार CCAP मीन्स त्याला आपण म्हणतो सेंटर वाईज सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस. सेंटर वाईज सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, ओके, त्याला आपण म्हणतो CCAP मीन्स स्पॉट राऊंड. त्याला आपल्या भाषेमध्ये आपण त्याला स्पॉट राऊंड असं नाव दिलेलं आहे, बरोबर आहे. त्याचा फुल फॉर्म काय आहे, CCAP चा सेंटर वाईज सेंट्रलाइज ऍडमिशन प्रोसेस, त्यालाच आपण काय म्हणतो, स्पॉट राऊंड. ओके, स्पॉट राऊंड. तर आता सगळ्यात महत्त्वाचं मी तुम्हाला हे सांगणार आहे विद्यार्थी मित्रांनो, बरेचसे विद्यार्थी असा प्रश्न विचारतात की सर मला तिसऱ्या राऊंड पर्यंत ऍडमिशन मिळाला नाही परंतु मला स्पॉट राऊंड मधून गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ऍडमिशन घ्यायचंय, मला प्रायव्हेट A ग्रेड साठी घ्यायचंय, B ग्रेड साठी घ्यायचंय, C ग्रेड साठी घ्यायचंय, पण मला स्कॉलरशिप मिळेल काय. 100% स्कॉलरशिप मिळेल. मागचा आपला व्हिडिओ आपल्या चॅनलवरती आपण पोस्ट केलेला आहे, तो व्हिडिओ तुम्ही बघा. त्याच्यात JR चा आपण आधार दिलेला आहे. ज्यांना असं वाटतं असेल एखादं कॉलेज स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप देत नाही त्यांना मी पर्टिक्युलरली JR आपल्याला त्या ठिकाणी प्रोव्हाइड करेल. तुम्ही मला व्हॉट्सअप करा, तुम्हाला तो JR देईल. कारण फक्त 2019 या वर्षामध्ये आपल्या महाविद्यालयासाठी ऍग्रिकल्चर रिलेटेड स्ट्रीमसाठी स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप मिळाली नव्हती, परंतु त्यापूर्वी आणि त्यानंतर सुद्धा स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप आहे. म्हणून पुन्हा पुन्हा वारंवार विचारू नका की सर स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप आहे का. मी तुम्हाला या ठिकाणी सांगतोय की स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप 100% आहे. फक्त हा प्रश्न विचारू नका पुन्हा की सर माझं ओपन कॅटेगरी मधून मला अलॉटमेंट झाले मग मला ओपनची फीस भरायला लागेल का. नाही, तुमची जी काय मूळ कॅटेगरी असेल, मूळ रिझर्वेशन जे असेल तुमचं, त्या रिझर्वेशनचीच फीस तुम्हाला भरायला लागेल. ओपनची फीस भरायची आवश्यकता नाही. त्यानंतर बरेचसे विद्यार्थी असं विचारतात की सर स्पॉट राऊंडसाठी स्कॉलरशिप तर मिळते म्हणतात तुम्ही, परंतु सगळ्याच्या सगळ्या स्कॉलरशिप मिळतात का. होय, त्याला होय असं इंग्लिशमध्ये पण लिहू शकतो मी आणि मराठीमध्ये पण लिहितो होय. कारण तुम्ही जर EBC असाल म्हणजे SCBC असाल तर EBC मिळते, पंजाबराव मिळते. ओपन मध्ये ज्या विद्यार्थी असतील त्यांना दोन्ही हे मिळतात. SC असेल तर स्वयं असेल, स्वाधार असेल, ST साठी या सगळ्या स्कॉलरशिप मिळतात विद्यार्थी मित्रांनो. त्यामुळे पुन्हा पुन्हा विचारू नका की कुठली स्कॉलरशिप मिळते आणि मला ही स्कॉलरशिप मिळेल का, स्पॉट राऊंड मध्ये माझं ऍडमिशन झालंय कॉलेज नाही म्हणते तर त्यांना तो पर्टिक्युलर JR दाखवा. प्रश्न क्रमांक 1 क्लिअर झाला. स्पॉट राऊंडसाठी शिष्यवृत्ती मिळते. प्रश्न क्रमांक 2, स्पॉट राऊंड कसा होणार किंवा कुठे होणार, बरोबर आहे. CCAP हा राऊंड कसा होईल, ओके, कसा होणार. आता बरेचसे विद्यार्थी विचारतात की स्पॉट राऊंड साठी सर आम्ही कुठे जायला पाहिजेत किंवा कशा पद्धतीने हा स्पॉट राऊंड असेल, आम्ही कुठे गेलं पाहिजे तर आमचं ऍडमिशन होईल. तर विद्यार्थी मित्रांनो शांतपणे बघा आणि ऐका. समजा एखादा विद्यार्थी आहे
तो छत्रपती संभाजीनगर या जिल्ह्यातून बिलॉंग करतोय आणि त्याने पाहिलं की माझ्या पर्टिक्युलर कॅटेगरीसाठी, मग तो एससीबीसी असेल, ओपन असेल किंवा एससी असेल, माझ्या कॅटेगरीसाठी अकोला कॉलेजमध्ये जागा रिझर्व्ह आहे, तर तो अकोला कृषी महाविद्यालयामध्ये जाऊन ऍडमिशनसाठी त्या ठिकाणी रिपोर्टिंग करू शकतो. आता सर्वात महत्त्वाचं मी तुम्हाला या ठिकाणी सीसीएपी जे काय सेंटर्स आहेत ते सेंटर सांगणार आहे की ते सेंटर कशा पद्धतीनं आणि कुठे कुठे आहेत, कशा पद्धतीनं तुम्हाला त्या ठिकाणी जाता येईल. बरोबर आहे. तर मित्रांनो या ठिकाणी व्यवस्थित बघा, आपण हे परिशिष्ट एच पाहतोय, केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरीसाठीचे सेंटर्स किंवा सीसीएपी सेंटर. बरोबर आहे. 2025 साठी जे सीसीएपी सेंटर्स आहेत. आता या सेंटरला जाण्याच्या पूर्वी तुम्हाला काय करायचं, समजा ज्या विद्यार्थ्याचा तिसऱ्या राऊंड पर्यंत नंबर लागला नाही किंवा 3 राऊंड मध्येही नंबर लागलेला नाही, ज्यांनी ऍडमिशन घेतलेलं नाही, असेच विद्यार्थी सीसीएपी राऊंडसाठी किंवा स्पॉट राऊंडसाठी एलिजिबल होतात. दुसरे कुठलेही विद्यार्थी ज्यांनी ऍडमिशन घेऊन ठेवलं असे विद्यार्थी ते रिपोर्टिंग करू शकत नाहीत. त्याला एकमेव कारण म्हणजे स्पॉट राऊंडसाठी जाताना त्या ठिकाणी तुमच्याकडे ओरिजिनल डॉक्युमेंट्स असणं अत्यंत महत्त्वाचे असतात. ओरिजिनल डॉक्युमेंट्स आणि शिवाय तुम्ही पोर्टलवरती फ्रीज झालेले नसावेत, म्हणजे तुमचं ऍडमिशन कन्फर्म झालेलं नसावं. नंबर 1 आलं लक्षात. आता मार्क्स तुम्ही म्हणणार मग आम्ही माझे पर्सेंटेज जे काय असेल वाटेवर 2, 5, 10% असेल, 20% असेल, मी महाराष्ट्रामध्ये कुठल्या सेंटरला जायला पाहिजेत. तत्पूर्वी मी तुम्हाला ही जी गोष्ट सांगणार आहे की बाबा आपण या ठिकाणी बघतोय, जस्ट अ मिनिट, आपला रिपोर्टिंगचा कालावधी कधी असेल आणि ऍडमिशन स्पॉट राऊंडसाठी कधी जाता येईल. बरोबर. तर या ठिकाणी बघा, या आपल्या ज्या डेट्स आल्या होत्या त्याच्यामध्ये आपण पाहतोय की ज्या पद्धतीनं 26, 28 आणि 29 हा तिसऱ्या राऊंडसाठीचा रिपोर्टिंग डेट आहे. बरोबर आहे. तिसऱ्या राऊंडसाठी 26, 28 आणि 29. परंतु जर तुमच्याकडे समजा कास्ट व्हॅलिडिटी नसेल, तुमचं नॉन क्रिमिनल नसेल, ईडब्ल्यूएस तुम्ही अपलोड केलं नसेल, तर हे सर्व डॉक्युमेंट्स तुम्हाला 30 तारखेपर्यंत संध्याकाळी 6 पर्यंत व्हॅलिडिटी सहित तुम्हाला सबमिट करायची आहे. ओरिजिनल डॉक्युमेंट्स तुम्ही जोपर्यंत त्या पर्टिक्युलर ऍडमिशन झालेल्या कॉलेजमध्ये सबमिट करत नाहीत तोपर्यंत तुमचं ऍडमिशन कन्फर्म होत नाही. नंबर 1. आता नंबर 2, त्याच्या पुढे ज्या वेळेला आपण जातो, बरोबर आहे, पुढे गेल्यानंतर इथं बघा की कुठल्या तारखेला कुठे आपण गेलं पाहिजे. आता ज्या ज्या विद्यार्थ्यांचं नंबरच लागलेलं नाही त्या विद्यार्थ्यांनी कशा पद्धतीने रिपोर्टिंग केलं पाहिजे. तर सगळ्यात पहिले विद्यार्थी मित्रांनो तुम्ही हे बघून घ्या की आपल्याला जे पर्सेंटाईल आहेत याच्यासाठी केंद्रनिहाय केंद्रीभूत प्रवेश फेरीसाठी जे काही रिझर्व्ह जागा आहेत किंवा ज्या काही जागा अवेलेबल असतील याचा कट ऑफ कधी प्रसिद्ध होईल, 31 ऑगस्टला, म्हणजे या महिन्याच्या शेवटच्या तारखेला. 31 ऑगस्टला तुम्ही व्यवस्थित कट ऑफ बघा आणि लास्ट मेरिट कट ऑफ तुम्हाला मिळेल की बाबा कुठल्या कॉलेजला किती सीट्स अवेलेबल आहेत आणि त्यानुसार तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्टिंग करण्यासाठी मनाची तयारी करायची आहे. आता समजा तुम्ही असा प्रश्न विचारतात बरेचसे विद्यार्थी, सर मला अमुक अमुक पर्सेंटेज मग मी कुठे गेलं पाहिजेत किंवा या पर्सेंटेजनुसार मी कशा पद्धतीने पुढे गेलं पाहिजेत. तर बघा हे प्रॉस्पेक्टस मध्ये सुद्धा नवीन आलेल्या डेट्सनुसार आपण चर्चा करतोय. लक्षात घ्या, अगदी साधी सोपी प्रक्रिया आहे की समजा एखादा विद्यार्थी आहे, आता माझ्याकडे काउन्सिलिंग मध्ये एक विद्यार्थी आहे की त्यांना 105 पर्सेंटाईल आहेत आणि त्यांचं म्हणणं सर मला स्पॉट राऊंड घ्यायचा परंतु पुणे कॉलेज मला पाहिजे. तर पहिल्या दिवशी जे काय 3 सप्टेंबरला तुम्हाला त्या महाविद्यालयामध्ये जायचंय. बरोबर आहे. ज्या विद्यार्थ्यांना 85% व त्यापेक्षा अधिक आहे, 85 व त्यापेक्षा अधिक. आता बरेचसे विद्यार्थी असा प्रश्न विचारतात की सर 85 म्हणजे फक्त सीईटी की ऑल वेटेज. बरोबर आहे, असा प्रश्न विचारतात. फक्त सीईटी की ऑल वेटेज. मित्रा, सीईटी नाही, त्याला ऑल वेटेज कन्सिडर केलं जातं आणि ऑल वेटेज नुसार तुम्ही हे पर्सेंटेज बघायचं. 85च्या वरती जर तुम्ही असाल तर 3 सप्टेंबरला तुम्हाला त्या पर्टिक्युलर सेंटरवरती रिपोर्ट करायचं आहे. आता तुम्ही म्हणणार मी जागा कशा बघायच्या, तर डे बाय डे जागा त्या ठिकाणी 3 तारखेला किती जागा भरल्यात, त्यानंतर 4 तारखेसाठी किती सीट रिझर्व्ह आहेत, किती सीट अवेलेबल आहेत, याची यादी संध्याकाळी 6 वाजता पोर्टलवरती डेली अपलोड होत असते सीईटी सेलवरती. ओके, तर तुम्ही सीईटी सेलच्या माध्यमातून हे बघू शकतात की कुठल्या सेंटरवरती किती जागा खाली आहेत. तुम्हाला जर गव्हर्नमेंट कॉलेजसाठी ट्राय करायचं असेल, आता एक उदाहरण दाखल मी सांगतो. ठीक आहे, बघा शांतपणे स्पॉट राऊंड हा समजून घ्या की स्पॉट राऊंड साठी जाताना काय करायला लागेल. ओके, आता श्याम नावाचा एक विद्यार्थी आहे, त्याला पहिल्या, दुसऱ्या आणि तिसऱ्या या 3ही राऊंड मध्ये नंबर लागला नाही आणि त्याला असं वाटतं की मला स्पॉट राऊंड मध्ये 100% ऍडमिशन मिळेल, मला 65% आहेत. ओके, ऍग्रिगेट त्याला 65% आहेत, कॅटेगरी आपण पकडूयात ओबीसी आहे. बरोबर आहे. तर श्यामरावांना असं वाटतं की मला ऍडमिशन घेत असताना मी ऍडमिशन हे गव्हर्नमेंट कॉलेजला केलं पाहिजे, गव्हर्नमेंट कॉलेज, एनी गव्हर्नमेंट कॉलेज. ठीक आहे, परंतु श्यामरावांचं होम युनिव्हर्सिटी जी आहे ती परभणी कृषी विद्यापीठ आहे. म्हणजे काय, तर
परभणी कृषी विद्यापीठाअंतर्गत त्याचं 12वी सायन्स झाले, म्हणजे मराठवाड्यातील जिल्ह्यांमधून त्याचं 12वी सायन्स झाले. तर श्यामरावांनी काय करायचं की परभणी मधले जे जे काही कॉलेजेस आहेत, गव्हर्नमेंट कॉलेज, परभणी, लातूर, धाराशिव, त्यानंतर बदनापूर, अंबाजोगाई, गोळेगाव एक्सेट्रा, त्या कॉलेजमध्ये जाऊन तुम्ही रिपोर्टिंग करायचंय. परंतु कधी करायचंय? 4/9/2025, कारण तुमचे पर्सेंटाईल होते 65, 65च्या पुढचे बोलवले होते 4 तारखेला. मग श्यामराव पुन्हा 5 तारखेला जाऊ शकतात का हो? जर 4 तारखेला त्याचं ऍडमिशन झाली तर 5 ला जाऊ शकतात का? नक्कीच 5 तारखेला पुन्हा श्यामराव जाऊ शकतात, कारण 5 तारखेला पुन्हा 50 व त्याच्या पुढचे आहेत. पुन्हा 5 तारखेला जर श्यामरावांना ऍडमिशन मिळालं नाही तर ते पुन्हा 8 तारखेला जाऊ शकतात, पुन्हा 9 तारखेला जाऊ शकतात, शेवटच्या कन्व्हर्जन राऊंडला जाऊ शकतात. परंतु टार्गेट केलेलं कॉलेज त्यांना डेफिनेटली मिळेपर्यंत ते कॉलेजला जाऊ शकतात. आलं लक्षात? तर अशा पद्धतीने ही एक प्रक्रिया आहे. यासाठी तुम्हाला ओरिजिनल डॉक्युमेंट्स त्या ठिकाणी घेऊन जायला लागतात. आणि ज्या पद्धतीने या ठिकाणी मी तुम्हाला डेट सांगितल्यात, या डेट्सनुसार तुम्हाला त्या ठिकाणी रिपोर्टिंग करायला लागेल. आता तुमचे ॲग्रिगेट पर्सेंटेज बघा किती आहेत. जर तुम्हाला 85 व त्यापेक्षा अधिक असेल तर 3 तारखेला तुम्ही रिपोर्टिंग करा, 3 सप्टेंबरला. 65 व त्यापेक्षा अधिक असेल तर 4 सप्टेंबरला तुम्हाला त्या कॉलेजमध्ये जाऊन रिपोर्टिंग करायचे. आता कुठल्या कॉलेजला रिपोर्टिंग करायचंय ते सुद्धा मी तुम्हाला पुढच्या स्लाइडमध्ये सांगणार आहे. 5 तारखेला तुम्हाला 50 व त्यापेक्षा अधिक आहेत आणि 6-7 तारखेला सुट्टी दिलेली बघा, बरोबर आहे. गणेश चतुर्दशी ज्याला आपण म्हणतो, गणपती विसर्जनाची सुट्टी आहे, त्यामुळे 6-7 तारखेला सुट्टी आहे. 8 तारखेला पुन्हा 35 व त्यापेक्षा अधिक आहे आणि 9 तारखेला सर्व पात्र उमेदवार, सर्व पात्र म्हणजे काय, जेवढे जेवढे इलिजिबल झालेत तेवढे सर्वचे सर्व इलिजिबल कॅन्डिडेट त्या ठिकाणी घेतले जातात सेकंड लास्ट डेला. आणि शेवटचा दिवस जो असतो 10 तारखेचा, 10 सप्टेंबरला, ऑल इलिजिबल कॅन्डिडेट विथ कन्व्हर्जन. जसं की तिसरा राऊंड झाला. कन्व्हर्जन राऊंड म्हणजे काय, तुम्हाला मी पूर्वी पण सांगितलं की समजा 2 जागा अवेलेबल आहेत, मग एसटीचा कॅन्डिडेट येतात का बघतात, एसटीचा आलाय का बघतात, ओबीसी आलाय का बघतात, त्यानंतर विजेएनटी बघतात, त्यानंतर मग ईडब्ल्यूएस आणि एससीबीसी आणि ओपन, अशा पद्धतीने ते रोटेशन त्या ठिकाणी फिरत असतं. म्हणजेच काय, तर त्या ठिकाणी कन्वर्ट करून त्या जागा विद्यार्थ्यांना दिल्या जातात. तर शेवटचा दिवस म्हणजे कन्व्हर्जन राऊंड असतो. ज्यांना 2, 5, 10% जरी असतील तर त्यांना त्या प्रायव्हेट कॉलेजेसला बी ग्रेड, सी ग्रेड कॉलेजला ऍडमिशन मिळतं. मित्रा, आलं लक्षात? ही अगदी सोपी प्रक्रिया. अशा पद्धतीचे डेट्स आहेत, तुम्ही याचा स्क्रीनशॉट काढून घेऊ शकतात किंवा माहिती लागली तर तुम्हाला आपल्याला नवीन अपडेटेड शेड्यूलमध्ये सीईटी सेलवरती पण अवेलेबल होईल. ओके. आता दुसरी आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे की सर मला कॅप राऊंड घ्यायचा किंवा स्पॉट राऊंड जायचंय, परंतु मी कुठल्या सेंटरला गेलो पाहिजेत आणि सेंटर म्हणजे काय किंवा त्या ठिकाणी कशा पद्धतीने गेलं पाहिजे. तर विद्यार्थी मित्रांनो, या ठिकाणी शांतपणे बघा की कसा प्रकार असतो. जर तुम्हाला जसं मी सांगितलं, होम युनिव्हर्सिटी जी तुमची असेल, होम युनिव्हर्सिटीला 70% रिझर्वेशन आहे. ओके, होम युनिव्हर्सिटी. ओके. आणि एम कोटा ज्याला आपण म्हणतो, याला होम युनिव्हर्सिटी म्हणजेच यू कोटा आपण म्हणूयात, आणि एम कोट्याला 30% रिझर्वेशन असतं. म्हणून होम युनिव्हर्सिटी मित्रांनो तुम्ही प्रेफर करा. परंतु एम कोट्यातून जर जागा राहत असतील तर त्या ठिकाणी तुम्ही जाऊ शकतात. आता विद्यार्थी कुठल्या जिल्ह्यातले असतील तर त्यांनी कुठे रिपोर्टिंग केलं पाहिजे हे अत्यंत महत्त्वाचं आहे. आता बघा, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला ऍडमिशन पाहिजे, आता समजा तुम्हाला असं वाटतंय की अहिल्यानगर म्हणजेच नगर जिल्हा, नाशिक, धुळे, नंदुरबार, जळगाव. ओके, नगर नंबर 1, नगर, नाशिक, धुळे, जळगाव आणि नंदुरबार, अशा 5 जिल्ह्यांपैकी ज्या कॉलेजेसला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचंय, म्हणजे ते गव्हर्नमेंट असू देत किंवा प्रायव्हेट असू देत, या 5 जिल्ह्यांमधलं कॉलेज जर तुम्हाला पाहिजे असेल तर तुम्हाला कुठे रिपोर्टिंग करायला लागेल मित्रांनो? डॉक्टर अण्णासाहेब शिंदे कृषी अभियांत्रिकी महाविद्यालय, राहुरी कॅम्पस, एमपीकेव्ही मध्ये. बरोबर आहे, कुठे जायला लागेल? एमपीकेव्ही मध्ये. तर एमपीकेव्ही मध्ये तुम्ही गेल्यानंतर तुम्हाला नगरमध्ये जे काही गव्हर्नमेंट कॉलेज आहे हाळगावचं, नाशिकमध्ये जे आहेत मालेगावचं, धुळ्याचं प्रॉपरचं आणि नंदुरबारचं आणि जळगाव मुक्ताईनगर हे गव्हर्नमेंट, आणि त्यानंतर जेवढे काही प्रायव्हेट कॉलेजेस आहेत त्या प्रायव्हेट कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्हाला रिपोर्टिंग करायचं आहे राहुरी कृषी विद्यापीठाच्या इंजिनिअरिंग कॉलेजमध्ये. ओके, हा झाला नंबर 1. नंबर 2, कृषी महाविद्यालय शिवाजीनगर पुणे. मग पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या 5 जिल्ह्यापैकी ज्या काही गव्हर्नमेंट कॉलेजेस आहेत त्या कॉलेजपैकी जर तुम्हाला कॉलेज पाहिजे असेल तर तुम्ही कृषी महाविद्यालय पुणे या ठिकाणी रिपोर्टिंग करायचं आहे. आता रिपोर्टिंग असतं सकाळी 8 वाजेपासून चालू होतं तर ते 11 वाजेपर्यंत. बरोबर आहे, 11 वाजेपर्यंत. मग या रिपोर्टिंग मध्ये काय असतं, तुम्ही म्हणणार हे काय रिपोर्टिंग म्हणजे काय, तर त्या ठिकाणी तुम्ही जायचंय, तुमचं नाव नोंदवायचंय, तुमचा ऍप्लिकेशन नंबर त्या ठिकाणी द्यायचंय आणि त्यानंतर मग तुमचं मेरिट लिस्ट लागतं 11 नंतर. 11 नंतर मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग तुम्हाला सिरियली त्या ठिकाणी एका हॉलमध्ये बोलवलं जातं आणि प्रोजेक्टर स्क्रीनवरती तुम्हाला दाखवलं जातं तुमच्या पर्सेंटाईलनुसार तुम्हाला हे कॉलेज अवेलेबल आहे. तुम्हाला पाहिजे असेल तर येस सांगा, नसेल तर पुढच्या दिवशी या.
अशा पद्धतीने त्या ठिकाणी सोपी प्रक्रिया असते. तर बघा, ज्या विद्यार्थ्यांना पुणे, सोलापूर, सातारा, सांगली, कोल्हापूर या जिल्ह्यातलं कॉलेज पाहिजे असेल तर त्यांनी शिवाजीनगरसाठी जायचंय. अकोल्यासाठी बघा, आता ज्या विद्यार्थ्यांना अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा, बघा 5-5 जिल्हे त्यांनी दिलेले आहेत. अकोला, अमरावती, यवतमाळ, वाशिम आणि बुलढाणा इथले गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज पाहिजे असतील तर तुम्ही अकोला कृषी विद्यापीठामध्ये रिपोर्टिंग करायचं आहे, कृषी महाविद्यालयामध्ये. त्यानंतर पुढचा पार्ट आहे नागपूर विभाग. नागपूरमध्ये नागपूर, वर्धा, भंडारा, गडचिरोली आणि गोंदिया व चंद्रपूर इथे 6 जिल्हे आहेत. या 6 जिल्ह्यापैकी जिथे कुठे तुम्हाला ऍडमिशन पाहिजे असेल तर तुम्ही कृषी महाविद्यालय नागपूर या ठिकाणी जाऊन सकाळी रिपोर्टिंग करा. त्यानंतर आपण येतो मग मराठवाड्यामध्ये. आता मराठवाड्यामध्ये आल्यानंतर जर तुम्हाला परभणी, हिंगोली, नांदेड या 3 जिल्ह्यामधले जे काय परभणी गव्हर्नमेंट कॉलेज आहे, हिंगोलीचे, नांदेडचे, अशा 3 जिल्ह्यापैकी जे गव्हर्नमेंट किंवा प्रायव्हेट कॉलेज पाहिजे असेल तर तुम्हाला कृषी महाविद्यालय परभणीला जावं लागेल. आणि त्यानंतर लातूरचं जे कृषी महाविद्यालय बघा, लातूर गव्हर्नमेंट कॉलेज, या ठिकाणी सुद्धा स्पॉट राऊंड होतो. लातूर गव्हर्नमेंटसाठी लातूर, बीड, धाराशिव या 3 जिल्ह्यासाठी तुम्हाला लातूर कृषी महाविद्यालयामध्ये जायचंय. आणि नंतर आहे कृषी महाविद्यालय बदनापूर, जिथं आम्ही असतो. या कृषी महाविद्यालय बदनापूरसाठी तुम्हाला जर जालना व छत्रपती संभाजीनगर अगदी या 2 जिल्ह्यामध्ये बदनापूर गव्हर्नमेंट कॉलेज, छत्रपती संभाजीनगर गव्हर्नमेंट कॉलेज आणि रिलेटेड प्रायव्हेट कॉलेज, मग त्यामध्ये एमजीएम संभाजीनगर आहे, सीएसएमएस आहे, पाथरी एटसेट्रा, तर या कॉलेजला जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला कृषी महाविद्यालय बदनापूरसाठी जाऊन रिपोर्टिंग करायला लागेल. आणि शेवटची आणि चौथी युनिव्हर्सिटी ती म्हणजेच दापोली युनिव्हर्सिटी. दापोलीमध्ये जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल म्हणजेच रत्नागिरी जिल्ह्यामध्ये येणारे सिंधुदुर्ग, रायगड, ठाणे आणि पालघर या जिल्ह्यामध्ये येणारे प्रायव्हेट आणि गव्हर्नमेंट कॉलेजेस, त्यासाठी तुम्हाला कृषी महाविद्यालय दापोली युनिव्हर्सिटी कॅम्पसला जावं लागेल तर तुम्हाला ऍडमिशन मिळेल. ओके, तर अशा पद्धतीने हे वेगवेगळे सेंटर्स आहेत विद्यार्थी मित्रांनो. तुम्ही लागलं तर याचा स्क्रीनशॉट काढून घ्या किंवा सीईटी सेल पोर्टलवरती जे काय अपडेटेड माहिती आहे त्याच्यावरती सुद्धा हे सेंटर दिलेले आहेत. त्यामुळे पुन्हा पुन्हा फोन करून विचारू नका की सर मी जळगावचा आहे, मी कुठे रिपोर्टिंग केलं पाहिजे. इथं स्पष्ट दिले, प्रवेश प्रक्रिया अंतर्गत महाविद्यालय. तुम्ही जळगावचे आहेत तर तुम्हाला राहुरीला जायला लागेल. तुम्ही जर सोलापूरचे आहेत तुम्हाला पुण्याला जायला लागेल. नंबर 2, तुम्ही असं कन्फ्युज होऊ नका. आता पुन्हा जर असं वाटतं की सर मी जरी जळगावचा आहे परंतु मला कॉलेज राहुरी कृषी विद्यापीठामधलं पाहिजेत, मग ते पुणे गव्हर्नमेंट पाहिजेत मला, मी पुण्यासाठी मला ट्राय करायचं, तर तुम्ही शिवाजीनगर पुण्याला जायचं आहे. तुम्ही म्हणणार यार मी जळगावचं होतो मग इथं राहुरीला जायला पाहिजे का? नाही, तुम्हाला जे कोणतं कॉलेज पाहिजे, ज्या भागातलं कॉलेज पाहिजे त्या भागातल्या कॉलेजसाठी रिपोर्टिंग करा. म्हणजे जालन्याचं कॉलेज पाहिजे तर बदनापूर कॉलेजला रिपोर्टिंग करा. त्यानंतर नागपूरचं कॉलेज पाहिजे, वर्ध्याचं कॉलेज पाहिजे तर कृषी महाविद्यालय नागपूरसाठी रिपोर्टिंग करा. अशा पद्धतीने हे रिपोर्टिंग सेंटर्स तुम्हाला त्या ठिकाणी आहेत. सकाळी लवकर जायचं, 8 वाजता तुम्ही तिथे जायचंय. 8 किंवा 8:30 पर्यंत, 9 वाजेपर्यंत, 11 वाजेपर्यंत तुम्हाला ओपन असतं. परंतु लवकरात लवकर जाऊन तुम्ही त्या ठिकाणी रिपोर्टिंग करून आपले ओरिजिनल डॉक्युमेंट सोबत घेऊन जायचे असते. ऑनलाईन फीस सोबत घेऊन जायची असते. 1000 रुपये फीस भरावं लागते. परंतु त्या ठिकाणी गेल्यानंतर तुम्हाला प्रोजेक्टर स्क्रीनवरती जे काही कॉलेज तुम्हाला मिळेल पाहायला तुमच्या मेरिटनुसार, त्या ठिकाणी 4, 5, 6, 7 जेवढे काही कॉलेजेस तुम्हाला अलॉट होतील त्यापैकी तुम्हाला जे पाहिजे डोक्यामध्ये ते आधी तयारी करून जा की मला हेच कॉलेज पाहिजे, याच कॉलेजसाठी प्रयत्न करतोय. कारण तिथे गेल्यानंतर तुम्ही एकदा सांगितलं की सर मला हे कॉलेज पाहिजे, मग त्यांनी एकदा फ्रीज केलं की तुम्हाला कॉलेज बदलता येत नाही, कॅन्सल करता येत नाही. जे कॉलेज पाहिजे तेच कॉलेज त्यांना सांगा सर मी या कॉलेजसाठी प्रयत्न करतोय, मला हेच कॉलेज पाहिजे. आणि जात असताना जे काही तुमचे 5-7 कॉलेजेस आहेत त्या कॉलेजचे किमान नाव पाठ करून जा, नाव लक्षात घेऊन जा. कृषी महाविद्यालय मुक्ताईनगर आहे, कृषी महाविद्यालय धुळे आहे, कृषी महाविद्यालय नंदुरबार आहे. किंवा मग खासगी कॉलेजच्या बाबतीत मध्ये विद्यार्थी त्या ठिकाणी गेल्यानंतर स्पॉट राऊंडला अशी गंमत येते, आम्ही त्या ठिकाणी बघतो की स्पॉट राऊंड मध्ये गेल्यानंतर विद्यार्थ्यांना कॉलेजचं नावच माहित नसतं की आपल्याला कुठल्या कॉलेजला ऍडमिशन घ्यायचंय. मग त्यांनी पूर्ण नाव, जसं की एमजीएमचं कॉलेज असेल तर एमजीएम नानासाहेब कदम कृषी महाविद्यालय, त्यानंतर गव्हर्नमेंट कॉलेज असेल कृषी महाविद्यालय बदनापूर मला पाहिजेत, त्यानंतर बारामतीच कॉलेज मला पाहिजे, शरदचंद्र पवार कॉलेज ऑफ बारामती मला पाहिजेत. तर किमान हे कॉलेजचं नाव आणि कॉलेजचं कोड आपण त्या ठिकाणी बघा. कारण विद्यार्थी मित्रांनो अगदी 1 मिनिटामध्ये 2 मिनिटामध्ये तुम्हाला डिसिजन घ्यायला लागतं. चुकीचा निर्णय घेऊ नका. स्पॉट राऊंडच्या मध्ये बाहेर गेल्यानंतर तुम्हाला डायरेक्टली मॅनेजमेंट कोट्यातून प्रायव्हेट कॉलेजला ऍडमिशन घ्यावे लागतात. आम्ही बरेचसे असे ऍडमिशन पाहिलेले आहेत किंवा बरेचसे असे कॅन्डिडेट पाहिलेले आहेत की ज्यांना गव्हर्नमेंट कॉलेज मिळत असताना त्यांनी खासगी कॉलेज घ्यावा लागलेत किंवा खासगी कॉलेज चूज केलेत. तर अशी चूक न करता स्पॉट राऊंड मध्ये प्रॉपरली सर्व माहिती तुम्ही व्यवस्थित बघा. ह्याच्या पलीकडे ज्या ज्या विद्यार्थ्यांचा आतापर्यंत नंबर लागला नसेल अशा विद्यार्थ्यांनी आपलं जे शिक्षाश्री काउन्सिलिंग आहे या काउन्सिलिंगच्या माध्यमातून तुम्ही आमच्याशी जॉईन होऊ शकतात आणि तुम्हाला आम्ही स्पॉट राऊंड मध्ये डेफिनेटली 100% ऍडमिशन करून देण्यासाठी कटिबद्ध आहोत. त्यामुळे तुम्ही शिक्षाश्री काउन्सिलिंगसाठी आपला जो काही नंबर दिलेला आहे या नंबरवरती तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकतात.
आणि स्पॉट राऊंडमध्ये द बेस्ट कॉलेज मिळवून देण्यासाठी आम्हाला तुम्हाला 100% मदत करू. कारण मागच्या 5 ते 7 वर्षापासून म्हणजे ॲडमिशन प्रोसेसमधल्या 10 वर्षापासून आपण स्पॉट राऊंड हँडल करतोय. त्यामुळे कुठल्या सेंटरला गेलं पाहिजेत, कशा पद्धतीने ॲडमिशन केले पाहिजेत, यासाठीची सर्व माहिती तुम्हाला आपण त्या ठिकाणी देणार आहोत. म्हणून तुम्हाला जर ॲडमिशनसाठी काही मदत पाहिजे असेल तर आपल्या काउन्सिलिंग बॅचसाठी तुम्ही नक्की जॉईन करा. आणि आपण दिलेली स्पॉट राऊंडसाठीची जी माहिती तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. थँक यू सो मच.